स्वतःच्या पायावर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. ए परी परी अगं असं काय म्हणते, सॉरी. एक आयडिया, आपण असं करायचं, मी स्क्रिप्ट वाचते, तू त्याचे ऍक्शन कर आणि माझं एकदा का पाठांतर झालं की मी तुला जसंच्या तसं फॉलो करेन. चालेल? हा थांब मी वाचते. ओके रेडी? नाही, घरात कुठेही पडला नाहीये तो आणि रस्त्यात पडायला घराबाहेर सुद्धा पडला नाहीये तो. उलट घरात 24 तास स्वतःच्या खोलीत बसून असतो. एकतर अभ्यास करत असतो, नाहीतर गेम खेळत असतो, नाहीतर मग सोशल साईट्सवर चॅट करत असतो. एकदा तर चुकून त्याने बोलता बोलता वर पाहिलं तर समोर बाबा. तर बाबांना बघून म्हणाला, तुम्ही कोण? तुम्हाला पाहिलं? परी तुला मी सांगितलं ना नको बोलू ना. अगं त्रास होतोय ना घशाला आणि डॉक्टरांनी सांगितलंय परी बोलू नकोस. आगाऊपणा करण्यात एक नंबर आहे तू. काय हसते बावडासारखी तोंड वर करून. तर मी सिरियसली बोलते, तुम्ही हसणं थांबवा. काय हसताय? तुला अजूनही कळलं नाही? नाही काय अगं मी बोलत होते आणि ती फक्त ऍक्शन करत होती. काय खरंच तू रिहर्सल करत होतीस? म्हणजे या वाक्याला इथे यायचं, पण मग तेव्हा इथे कोण उभं असतं? हा पण हा तर तिथे उभा होता ना. हे अरे काय किती वेळ वाया चाललाय हिला शिकवण्याच्या नादात. ए वेळ वाचून तू मोठा बन्सलच्या सेटवर जाणार आहे काय रे? तेच ना. आणि जरी गेलास तरी तिथे तुला कोण विचारणार आहे चक्र्या? डोंट लाफ नॉनसेन्स. मला ऍक्टिंगचा अवॉर्ड मिळालंय. कीप दॅट इन युअर माइंड. ए माइंडेड ऍक्टिंगचा अवॉर्ड मिळालाय, फक्त हॉलिवूडचं तिकीट नाही मिळालंय. लवकरच मिळेल. आणि बाळ धवल, तुला तेवढा तरी काही मिळालंय का रे? मला तेवढे तरी काही नाही प्लीज शांत. ह्याला सांग ना. अबे, हे बघा, आपल्यात भांडत बसण्यापेक्षा ना आपण रेणुकाला मदत करूया का? चला एक सलग रन थ्रू करूया. हा परत हो मला चालेल. कसे सगळे स्टेजवर आपापल्या जागी उभे असतील ना तर मला जरा लक्षात ठेवायला सोपं जाईल. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला
पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.